इन डिजिटल मराठी, जनतेच्या हक्काचं व्यासपीठ। अवघ्या 23 वर्षाच्या तरुणाने एकामागून एक बाईक चोरी करत उल्हासनगर शहरात धुमाकूळ घातला होता। अखेर या सराईत चोरट्याला उल्हासनगर पोलिसांनी अटक केली आहे। हितेश कटेजा असे या 23 वर्षीय बाईक चोरट्याचे नाव असून त्याची गुन्हेगारी पार्श्वभूमी पाहता पोलिसांनी त्याला तडीपार देखील केलं होतं। मात्र तरी देखील आपली गुन्हेगारी कृत्य करायला तो काही घाबरला नाही। त्याला अटक करून पोलिसांनी तब्बल 8 दुचाकी चोरीचे गुन्हे पोलिसांनी उघडकीस आणलेत। तसेच त्याच्याकडून तब्बल 4,25,000चा मुद्देमाल देखील हस्तगत करण्यात आला आहे। विठ्ठलवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत सुनील करीरा याची इमारतीत पार्क केलेली दुचाकी चोरीला गेली होती। या प्रकरणी करीरा यांनी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला। यावेळी विठ्ठलवाडी गुन्हे शाखेच्या पथकाने शहरातील सीसीटीव्हीच्या माध्यमातून या चोराचा मार्ग काढत त्याला अटक केली। शिवाय त्याने आतापर्यंत ज्या 8 दुचाकी चोरल्या होत्या त्या देखील हस्तगत केल्या। दरम्यान चोरी करून या दुचाकी तो विकत होता अशी माहिती पोलिसांनी दिली। दरम्यान यामागे बाईक चोरीचे कोणते मोठे रॅकेट आहे का याचा देखील पोलीस तपास करत आहेत। या दुचाकी चोराला अटक केल्यानंतर उल्हासनगरच्या न्यायालयात हजर करण्यात आलं। त्याला न्यायालयाने 4 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे। नमस्कार। आज विठ्ठलवाडी पोलीस स्टेशन इथे एका पूर्वाश्रमीचे गुन्हे दाखल असलेल्या आरोपीस आपण अरेस्ट केलेले आहे। यामध्ये विठ्ठलवाडी सिनियर पीटर त्यानंतर गुन्हे शोध पथकाने ही कामगिरी केलेली आहे। सदर आरोपीवरती या अगोदर बाईक चोरीचे 3 गुन्हे दाखल होते। त्यानुसार आम्ही त्याला तडीपारी केलं होतं। त्यानंतर त्याला आम्ही या गुन्ह्यामध्ये घेऊन जवळपास 8 चोरीच्या मोटरसायकली ज्या आहेत त्या रिकव्हर केलेल्या आहेत। यामध्ये उल्हासनगर झोन मधीलच विठ्ठलवाडी मध्यवर्ती पोलीस स्टेशन आणि इतर पोलीस स्टेशनच्या या 8 मोटरसायकली आम्ही रिकव्हर केलेल्या आहेत। संबंधित गुन्हेगाराला आम्ही तडीपार केलं होतं। त्याच्यावरती आता बीपी ऍक्ट नुसार कारवाई केलेली आहे। यामध्ये आणखी पीसी घेऊन आम्ही अधिकचे गुन्हे यात उघडकीस येत आहेत का हे पाहत आहोत। सर, चोरीचा मोडस काय होता? यामध्ये तो जनरली रात्रीच्या वेळेस गाड्या ज्या आहेत ते चोरत होता। काही गाड्या त्यांनी डायरेक्ट केलेल्या आहेत। डायरेक्ट जोडणी करून तो गाडी घेऊन जायचा आणि त्याचं जे पुढचं जे मोडस ऑपरेंडी आहे तर ते कल्याणच्या इथे जाऊन तो या गाड्या ज्या आहेत त्या विकलेल्या त्यांनी निष्पन्न होत आहे। नाही, सध्या तरी त्याचा एकट्याचाच सहभाग निष्पन्न होत आहे। हो, याच्या अगोदर त्याच्यावरती 3 मोटरसायकल चोरीचेच गुन्हे दाखल आहे। त्याच्यावरूनच आपण त्याला 2 वर्षासाठी तडीपार केलं होतं। सदरचा जो आरोपी आहे तो एक इझी मनीसाठीच या गाड्या चोरत होता। गाडी पटकन डायरेक्ट करून संबंधित ठिकाणी तो विकून त्वरित पैसे मिळवण्याच्या अनुषंगाने त्यांनी या गाड्यांची चोरी व विक्री केल्याचं निदर्शनास येत आहे। त्याचं वयही जास्त नाही, एकूण 23 वर्ष त्याचं वय आहे आणि त्याच्यावरती आम्ही पुढील कारवाई करत आहोत।